स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज प्रगट कसे झाले ही कथा मी आज सांगणार आहे. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया 1778 अनल नाम संवत्सरी रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन. इसवी सन 1451च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शौल्य यात्रेचे निमित्त साधून ते करंदळी वनात अदृश्य झाले. या करंदळी वनात सुमारे 300 वर्षे महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकडतोड्या त्याच करंदळी वनात लाकडे तोडत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तोच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते असे मानले जाते. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली. विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गाणगापुरी पलायन केले. गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले. तिथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. स्वामीच्या प्रगट दिनाविषयीचा हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी समर्थ कसे प्रगटले. तर स्वामींच्या प्रगटाची हकीकत अशी. शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किमी अंतरावर छलीखेडा नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भावजाई बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होतं. त्यात एक छोटीशी देवळी होती. त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या घेऊन तिथे जायचा आणि त्या गणपतीला आपला मित्र मानून त्यालाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवायची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचं. तेव्हा सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरती कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार. ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती दुर्भगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बाल मूर्ती प्रगटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना जेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटायचे वचन देऊन तिथून तो गुप्त झाले.
थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब पंथात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किमी अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली? पण ही कथा ऐकण्यासाठी तुम्हाला दुसरा भाग बघावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल. तेव्हा तुम्हाला सर्व कथा समजेल. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या भागामध्ये. श्री स्वामी